रंग नवे प्रेमाचे भाग 13. सियाला स्वतःचे अश्रू रोखणे खूप कठीण झालं होतं. पण ज्याच्यासाठी ते होते तो मात्र झोपला होता, निवांत, कसलीच फिकर नसल्याप्रमाणे. ऋषिकेश, अशा काय आठवणी आहेत रे आपल्याला, ज्या ज्या की आपल्याला आठवतील? असले कुठले क्षण नाही की जे आपण सोबत घालवले असतील? असा एकही प्रसंग नाही की जो हे सूचित करेल की मी तुला आवडते? सगळं कळतंय रे, पण तरीही का? का हे मन इतकं व्याकुळ होतंय? का मला इतका त्रास होतोय? आपल्या नात्याचा शेवट हा होणार हे माहीत असूनही इतक्या वेदना का होताय ऋषिकेश? का? सिया रडवलेली झाली. आवाज होऊ नये म्हणून सियाने स्वतःचा चेहरा उशीत लपवला आणि ती फुडकू रडू लागली. संपूर्ण रात्र सिया जागीच होती. सकाळ झाली तसे ऋषिकेश डोळे चोळत उठला. त्याच्यासमोर 2 बॅग्स भरून पडलेल्या होत्या. त्याने खोलीत नजर फिरवली. सिया आरशासमोर उभी राहून तयारी करत होती. त्या भरलेल्या बॅग्स बघून ऋषिकेशला काहीच कळत नव्हतं. तो बेडवरून उठला आणि सियाजवळ आला. सिया, कुठे बाहेर निघालीस का? पण बोलली नाही तू काही त्याबद्दल? ऋषिकेशच्या या प्रश्नाचे सियाला नवल वाटलं. हो, माझ्या घरी जाते मी, सिया निर्विकारपणे बोलली. अच्छा, पण काल काही बोलली नाहीस तू मला याबद्दल? ऋषिकेश अजूनही संभ्रम मध्येच होता. सिया वळली आणि त्याच्याकडे बघून म्हणाली, ऋषिकेश, अरे काल डिवोर्स झाला ना आपला? कंठ पुन्हा दाटून आला सियाचा. डिवोर्स? यस, राईट. हे बोलताच ऋषिकेश समोर असलेल्या खुर्चीवर हसातपणे बोलला. डिवोर्स झाला आपला, आता तू इथे कशी राहणार? यस. ऋषिकेशला शब्द फुटेनासे झाले. ऋषिकेशचा चेहरा मलूल झाला. त्याची अशी रिॲक्शन सियाला अनपेक्षित होती, पण यावर ती काही जास्त बोलली नाही. ऋषिकेश, लवकर आवर, आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे आधी, सियाने त्याला आठवण करून दिली. ऋषिकेशने म्हटलं. ठीक आहे, तू ये मग खाली, मी वाट बघते. काही झालेच नाही असं सिया दाखवत होती. सिया खाली जात होती तोच ऋषिकेशने तिचा हात धरला. त्याने तिच्याकडे बघितलं. चेहऱ्यावर हसू असलं तरी रात्रभर रडलेल्या सुजलेले डोळे तिच्या मनातले भाव सांगत होते. मी येऊ तुला सोडवायला घरी? ऋषिकेशने प्रश्न केला. त्याच्या या प्रश्नाने सिया कडबडली, आतून तुटली. वेदनेचे डोम उसळले तिच्या मनात. ऋषी, एकदा अडवलं तर असतं रे. शब्द ओठात आले, पण तिने ते गिळून घेतले. आलेला हुंदका आवरत ती म्हणाली, नको अरे, तू कशाला येतोयस? तू आला तर अजून चर्चा होईल घरी. मीच जाते आणि तू चिंता नको करू, मी समजावेल घरी. आता चल आवर, आधी पोलीस स्टेशनला जायचं आहे. इतकं बोलून सिया खाली निघून गेली. पाणावलेले डोळे पुसत नाश्त्याची तयारी केली. ऋषिकेशही आलाच. तोपर्यंत तयार होऊन जेवणाच्या टेबलावर सुरेशराव आणि रुधिरा हजर होते. ऋषिकेशही आला आणि बसला. नेहमी सारखा उत्साह ऋषिकेशच्या आणि सियाच्याही चेहऱ्यावर दिसत नव्हताच. काहीतरी बिनसले हे सुरेशरावांना कळत होतं, पण नेमकं काय याचा अंदाज लागत नव्हता. नाश्ता झाल्यावर ऋषिकेश सुरेशरावांना म्हणाला, डॅड, आम्ही दोघे येतो पोलीस स्टेशनला जाऊन. सिया, मी बाहेर थांबतोय, तू ये लवकर. असं म्हणून ऋषिकेश बाहेर निघून गेला. सियानेही तिचं आवरलं आणि तीही बाहेर आली. ऋषिकेश कारमध्ये तिची वाट बघतच होता. सिया येताच त्याने गाडी स्टार्ट केली. गाडीत दोघेही शांत होते. ऋषिकेश हळूच सियाकडे बघायचा, तर तिचं लक्ष काचेबाहेर असायचं आणि जेव्हा सिया त्याच्याकडे बघायची तेव्हा ऋषिकेश गाडी चालवण्यात मग्न दिसायचा. अशातच पोलीस स्टेशन आलं. ऋषिकेशने गाडी थांबवली. दोघेही गाडीतून खाली उतरले आणि इन्स्पेक्टर सरांना भेटायला आत आले. इन्स्पेक्टर सरांनी लगेच त्यांच्या कॉन्स्टेबलला बोलावलं आणि सिया व ऋषिकेशची कंप्लेंट लिहून घेतली. इन्स्पेक्टर सरांना हवे ते सर्व पुरावे सॅमने दिलेच होते. त्या आधारावर विक्रम आणि प्रीतीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी असा आग्रह ऋषिकेशने केला. इन्स्पेक्टर सरांनी त्याची खात्री दिल्यावर सिया आणि ऋषिकेश पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले आणि गाडीत बसले. परतीच्या प्रवासातही दोघेही शांतच होते. दोघेही घरी आले. सुरेशराव हॉलमध्ये टीव्ही बघत होते, तर रुधिरा तिच्या नोट्स पूर्ण करत सोफ्यावर बसली होती. ऋषिकेश आणि सिया आतमध्ये आले. ऋषिकेश तिथेच सुरेशरावांकडे बसला, तर सियावर रूममध्ये निघून गेली. पोलीस स्टेशनमध्ये झालेली सर्व हकीकत ऋषिकेश सुरेशरावांना सांगतच होता. तो सिया तिच्या रूममधून बॅग्स खाली घेऊन आली. ती येताच सुरेशराव खुर्चीवरून उठले आणि आवाक होऊन बघू लागले. रुधिरा ही शॉक झाली. ती उठली आणि सियाकडे आली. हे वहिनी, तू बाहेर जाते आहेस का कुठे? रुधीने सियाला विचारलं. सियाने हातातील बॅग्स खाली ठेवल्या. पर्समधून काही पेपर्स बाहेर काढले आणि ती सुरेशरावांकडे आली. बाबा,
हे मी पॉवर ऑफ अर्टोनी सोडत असल्याचे पेपर्स आहेत. पण सिया हे सगळं का? आणि असं अचानक? सुरेशरावांना काहीच कळत नव्हतं. बाबा, काल आमचा डिवोर्स झाला. सियाचा ऊर भरून आला होता. काय? सुरेशराव बोलले आणि खुर्चीत बसले. वहिनी, तू तू खोटं सांगतेस ना हे सगळं? हा, मस्करी करते ना तू? बोलता बोलता रुधिराच्या डोळ्यात पाणी आलं. सियाने रुधिराला घट्ट मिठी मारली. मी इथे नसली तरी मला विसरायचं नाही हा. मला भेटायला ये कधीही. तुला माझी आठवण येईल तेव्हा. सिया म्हणाली. डोळ्यात आलेले अश्रू गुपचूप पुसत सिया सुरेशरावांकडे आली. तिने त्यांना नमस्कार केला आणि ती खाली त्यांच्या पायाजवळ बसत बोलली. बाबा, एक सांगू? ऐकाल माझं? आपली गुलमोहर ऋषिकेशला सांभाळायला द्या. तो खूप छान पद्धतीने सांभाळेल. जे झालं ते विसरून जा बाबा. ऋषिकेश खूपच चांगला बिझनेसमॅन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे तो तुमचा मुलगा आहे. ऐकाल ना माझं? सुरेशरावांच्या डोळ्यातही अश्रू आले. त्यांनी मानेनेच होकार दिला. बाबा, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. काळजी घ्या बाबा तुमची. जाते मी. सियाला गहीवरून आलं. बाळ, जाते नाही येते म्हणाव. बाहेर गेल्याला लवकर घरी येतो. सुरेशराव उठले आणि त्यांनी सियाला जवळ घेतलं. सुरेशरावांनी ऋषिकेशकडे बघितलं. ऋषिकेश पेपर वाचत सोफ्यावर बसलेला होता. जणू जे घडत होतं त्याचा त्याला काहीच परिणाम झाला नव्हता. सुखी रहा बाळा, सुरेशरावांनी सियाला म्हटलं. सिया तिच्या बॅग्स उचलत होती. तोच सौरभ तिथे आला. त्यानेही सुरेशरावांना नमस्कार केला. सौरभला घरी आलेलं बघून ऋषिकेश सोफ्यावरून उठला आणि वर त्याच्या रूममध्ये निघून गेला. अरे सौरभ, तू इथे? सिया बोलली. हो, अगं तुला फोन केला होता तर तू उचललाच नाही. मग ऋषिकेशला कॉल केला. तेव्हा त्याने सांगितलं की तू आज. बोलता बोलता सौरभ थांबला. म्हणजे मी जाणार ही मनाची पूर्ण तयारी आहे ऋषिकेशची. मी उगाच आशा लावून होती. वाटलं मला की मिरकल्स होता. पण नाही, असं कधी होत नाही. सिया मनातच विचार करत होती. सौरभ सियाकडे वळत म्हणाला. चल सिया, मी गाडी आणलीये, निघूया. अरे नको सौरभ, मी जाईल माझी माझी मी. कॅब बुक केलीये, मी येतोय म्हटलं ना. सौरभ थोडा रागवण्याच्या सुरात म्हटला. अरे पण तुझा हात अजून बराही नाही झाला. असू दे ना, मग मला कोणती गाडी ड्राईव्ह करायची आहे? ड्रायव्हर आहे आपल्यासोबत, सौरभ म्हणाला. सौरभ काही ऐकणार नाहीये सियाला माहीत होतं. त्यामुळे ती त्याच्यासोबत जायला तयार झाली. सौरभने सियाच्या बॅग्स उचलल्या आणि तो पुढे गेला. सियाही निघाली. तोच रुधिराने पळत येऊन तिला मिठी मारली. थांब ना ग वहिनी, नको ना जाऊ, मला तुझी खूप खूप आठवण येईल. रडत रडत रुधिरा बोलली. सियाने रुधिराचे डोळे पुसले. तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत तिला शांत केलं. ए वेडूबाई, असं रडायचं असतं का? आणि अगं, मी फक्त या घरातून जाते, तुझ्या मनातून नाही. तुला हवं तेव्हा ये ना मला भेटायला. आणि हो, तुझ्या लग्नातही मी येईल. तू नाही बोलवलं तरीही. तुमच्या दोघांचा कान पकडायला. सिया म्हणाली. ए काय ग वहिनी? रुधिरा लाजली आणि तिने परत सियाला मिठी मारली. रोखून ठेवलेले अश्रू सियाच्याही डोळ्यात आलेच. बाबांचा आणि रुधिराचा निरोप घेऊन सिया निघाली. तिने पुन्हा एकदा मागे वळून बघितलं. सर्व घरभर नजर फिरवली पण ऋषिकेश कुठेच दिसला नाही. सिया गाडीजवळ आली. सौरभ तिने तिची वाट बघतच होता. सिया गाडीत बसली. तिने सुरेशरावांना रुधिराला बाय केलं. ऋषिकेश अजूनही तिच्या समोर नव्हताच. एकदा शेवटची तर तिला ऋषिकेशला डोळे भरून बघायचं होतं. पण तो नव्हता. सौरभने गाडी स्टार्ट करायला सांगितली तसं सियाच्या हृदयात कालवाकालव झाली. मन ऋषिकेशकडे राहायला सांगत होतं पण स्वाभिमान तिथे राहण्यास रोखत होता. शेवटी स्वाभिमान जिंकली आणि सियाच्या कारने स्पीड पकडला. सियाने गाडीच्या मागच्या काचेतून बघितलं. तिच्या रूमच्या खिडकीकडे पडद्याच्या हालचाल होताना तिला दिसला. ऋषिकेश नाही, तो नसणार. सियाने मनाची समजूत घातली आणि इतक्या वेळपासून अडवून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सियाला रडताना बघून सौरभलाही गहीवरून आलं. पण काही दुःख वाहू द्यावीच लागतात, तेव्हाच मन मोकळं होतं. पाऊस पडून गेल्यावर आकाश जसं स्वच्छ होतं तसंच. म्हणून त्याने तिला अडवलं नाही. सियाला गेलेलं बघून रुधिरा ऋषिकेशवर खूपच संतापली होती. ती पळतच वर त्याच्या रूममध्ये गेली. धाडकन त्याच्या रूमचा दार उघडलं. ऋषिकेश बेडवर बसलेला होता, डोक्याला हात लावून. त्याला बघताच रुधिराचा राग उफाडून आला. तू तू इथे बसलायस? अरे सिया गेली, कायमची गेली दादू. आणि तू तू तिला अडवलं देखील नाही? बोल ना, का अडवलं नाही तू तिला? ऋषिकेश गप्पच होता. पण रुधिराचा पट्टा सुरूच होता. काय नाही केलं रे तिने तुझ्यासाठी? किती जीव लावला तिने तुला. फक्त तुलाच नाही तर डॅडला, मला सुद्धा. डॅडची तर मुलगी बनून काळजी घेतली तिने.
तू इतका तिचा राग राग केला तरीही आपली कंपनी सांभाळली आणि पुन्हा टॉपर आणली. तुझ्यामुळे तिचा जीवही धोक्यात गेला आणि तरीही तू तिला जाऊ दिलं. बोल दादू, बोल. असा गप्प नको राहू. मला तुझं गप्प राहणं त्रास देते आहे. हो, नाही अडवलं मी तिला. आणि का अडवायला पाहिजे मी? कुठल्या नात्याने? तिला आणि मला जोडणार नातं नवरा बायकोचं, पण तेच एका व्यवहारावर अवलंबून होतं, जिथे त्याचा पायाचा भक्कम नव्हता. तिथे ते नातं टिकणं कसं शक्य होतं? का इतक्या दिवसात व्यवहाराच्या व्यतिरिक्त तुझ्या मनात कसल्याच भावना जाग्या झाल्या नाहीत तिच्याबद्दल? कधीच प्रेम निर्माण नाही झालं तुला? रुधिरा म्हणाली, प्रेम प्रेम वगैरे सगळं खोटं असतं आणि एकदा प्रेमात पडून खूप मोठी शिक्षा मिळाली मला. पुन्हा ती चूक नाही करायची आणि मुळात ती माझ्या स्टाईलची नाही. किती कोरडं बोलते तू दादा. आता मला पटते सिया का नाही थांबली ते. तिला कधीच तुझ्याकडून प्रेम मिळालं नाही. मग कुठल्या आधारावर थांबेल ती? पण एक लक्षात ठेव दादू, तिच्यासारखी मुलगी तुला कधीच मिळणार नाही. इतकं बोलून संतापातच रुधिरा त्याच्या रूममधून निघून गेली. ऋषिकेश उठला, खिडकीजवळ उभा राहिला. सिया गेली त्या रस्त्याकडे एकटक बघू लागला. कसं अडवणार ग मी तिला? सियाला जर मी अडवलं असतो तर एकदा तरी ती बोलली असती ना की ऋषिकेश, मला डिवोर्स नको देऊ, मला डिवोर्स नको हवा. एकदा तरी, फक्त एकदा विरोध केला असताना डिवोर्सला. पण तिने तसं काही केलं नाही. मग मी तिला का अडवू? का तिला माझ्या गुरफटून घेऊ? तिची इच्छा नसताना सिया अजूनही गप्पच होती. रस्त्याकडे एकटक बघत होती. ऋषिकेश आणि त्याचे विचार तिला त्रास देत होते. पण ती स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करत होती. जसा जसा रस्ता ऋषिकेशपासून दूर नेत होता, तसे एका भीतीने सियाच्या मनात प्रवेश केला. घरी गेल्यावर आईबाबांना काय सांगायचं आणि कसं, ह्या भीतीने तिच्या मनावर राज्य केलं. सियाच्या जीवाची तगमग सौरभने बरोबर हेरली. सिया, नको काळजी करू. काका काकू समजून घेतील तुला आणि मी आहे ना, मीही समजावेल दोघांना, सौरभ बोलला. सौरभच्या बोलण्याने सियाला थोडा धीर आला. तिने आश्वासक नजरेने त्याच्याकडे बघितलं. छानसं स्माईल सौरभने सियाला दिलं. पण सौरभला आपल्यासोबत बघून तिच्या मनात प्रश्न निर्माण झाला की हा असा अचानक कसा आला? सियाने तसं सौरभला बोलून दाखवलं. सौरभ, पण तू असा अचानक कसा आला? आणि ऑफिसचं काय? सुट्टी मिळाली तुला? सियाने सौरभला विचारलं. अगं हो हो, किती प्रश्न विचारते. सांगतो तुला. आज सकाळी मला ऋषिकेशचा फोन आला होता. आज तू घरी जाते असे सांगितले त्याने. पुढे तो म्हणाला की मीही तुझ्यासोबत तुझ्या घरी जावं. त्याची इच्छा होती तुझ्यासोबत येण्याची, पण तू नकार दिला म्हणून त्याने मला सांगितलं. ऋषिकेश म्हणाला की सिया एकटी आहे, सगळ्यांच्या प्रश्नांना कशी सामोरी जाणार? तिला गरज आहे आपली. मी नाही येऊ शकत, पण तू जा. तू सगळं सांभाळून घेशील याची खात्री आहे आणि तुझ्या रजेस मी बघतो. पण जोपर्यंत सिच्युएशन कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत इकडे येऊ नको. मग मी तयार झालो हे सांगण्यासाठी तुला फोनही केला, पण तू रिसीव्ह केला नाही. गडबडीत होती वाटतं तू कुठल्या तरी, म्हणून मग डायरेक्टच घरी आलो. सौरभ सांगत होता. सौरभच्या बोलण्याने तिला ऋषिकेशबद्दल राग येत होता. काही संबंधच ठेवायचे नव्हते माझ्याशी. मग का काळजी करण्याचं नाटक करतो हा? केलं असतं मी मॅनेज. माझे आईबाबा आहेत ते. मला समजून घेतीलच. सिया रागाच्या भारात बोलली. सियाचा राग बघून सौरभ तिला म्हणाला, सिया, तुझा विश्वास बसणार नाही, पण एक सांगू? काय? ऋषिकेश तुझ्या प्रेमात पडलाय. व्हॉट रबिश? सिया बोलली. त्याशिवाय का तू तुझी इतकी काळजी करत होता? सौरभ बोलला. मग अडवलं का नाही मला? का नाही म्हटला की सिया, जे झालं ते विसरून जाऊया, नव्याने आयुष्य जगूया? पण नाही, तो असं काही म्हणाला नाही. एका अर्थाने ते बरेच झालं की तो काही म्हणाला नाही, कारण मीही थांबली नसती. माझ्या मनातही त्याच्याबद्दल काहीच फिलिंग राहिल्या नाहीत. रॅदर नव्हत्याच कधी. सिया रागातच बोलत होती. सौरभ मात्र एकटक सियाला बघतच होता. त्याने मग विषयानंतर करत त्याच्या लहानपणीच्या आठवणी जागे केल्या. सिया ही त्या गप्पामध्ये इतकी गुंगली की काही क्षणांसाठी सर्व विसरली. गप्पांमध्ये रस्ता कधी संपला ते दोघांनाही कळलं नाही. सियाचं घर आलं तशी गाडी थांबली. गाडी थांबता सियाचा पोटात गोळा आला. सौरभने तिचा हात पकडून तिला हिंमत दिली. दोघेही जण गाडीतून उतरले. सौरभने गाडीतून तिच्या बॅग्स उतरवल्या, गाडीचे पैसे दिले आणि गाडी परत पाठवून दिली. सियाने खूप हिंमत करून दरवाजाची डोअर बेल वाजवली. सीमाताईने दरवाजा उघडला. समोर सियाला बघून त्यांच्या आनंदाला पारावार राहिलाच नाही. सिया, तू? असं म्हणून त्यांनी सियाला जवळ घेत कवटाळलं.
आईच्या कुशीत जाताच सिया ही हळवी झाली आणि रडू लागली. किती दिवसानंतर असा मायेचा स्पर्श ती अनुभवत होती. सियाने अजूनच घट्ट मिठी केली. तेवढ्यात सियाचे बाबाही आलेच. बाबांना बघून सियाने त्यांनाही मिठी मारली. आज सारा स्वर्गच जणू तिच्या हातात आहे असं तिला वाटत होतं. आईबाबांच्या कुशीत सिया दुःख विसरण्याचा प्रयत्न करत होती. बराच वेळ ती बाबांच्या मिठीत तशीच उभी होती. अगं सिया, बस तरी आता, पाणी घे. सियाची आई बोलली. सिया खुदकन हसली. तिचे डोळे पुसले आणि सोफ्यावर बसली. सौरभलाही तिने बसायला सांगितलं. सौरभला बघून सियाचे आईबाबा थोडे नाखुश झाले. लहानपणीचा किस्सा दोघांनाही आठवला. सियाला ते जाणवलं. आई बाबा, सौरभ आमच्याच कंपनीत जॉबला आहे. आता तो माझा खूप चांगला फ्रेंड्स बनला आहे. तुम्हीही त्याला माफ करा आणि असंही तुम्ही त्याला त्या चुकीची शिक्षा देत आहेत जी त्याने केलीच. शिया लेटरच खरं त्यांना सांगत होती. तोच सौरभमध्ये बोलला. किती दिवस देणार त्या चुकीची शिक्षा मला काका काकू? लहान होतो तेव्हा नादान होतो म्हणून घडलं. माफ करा काका काकू. असं म्हणून सौरभने सियाच्या आईबाबांना नमस्कार केला. सियाच्या आईबाबांनीही त्याला माफ केलं आणि आनंदाने त्यांचंही स्वागत केलं. सौरभने आजही लेटरचं सत्य घरात कळू दिलं नाही. सिया त्याच्याकडे बघत होती. त्याने नजरेनेच ठीक आहे असं सांगितलं. सियाचे बाबाही खुर्चीत बसले आणि सीमाताई पाणी आणायला आत गेल्या. सिया, पण तू अशी अचानक कशी आलीस ग? काही न कळवता आणि एकटीच कशी? ऋषिकेशराव नाही आले सोबत? बाबांनी सियाला प्रश्न केला. सीमाताईही आल्याच तोपर्यंत पाणी घेऊन. घरी सगळं ठीक आहे ना बाळ? सीमाताई म्हणाल्या. आईबाबांच्या प्रश्नांनी सिया गांगरून गेली. तिने सौरभकडे बघितलं. सौरभने नजरेनेच तिला हिंमत दिली. खूप हिंमत करून सिया बोलली. आई बाबा, आता मी इथेच राहणार कायमची. म्हणजे? आई बाबा दोघेही एकदम शॉक झाले. म्हणजे हेच की माझा आणि ऋषिकेशचा डिवोर्स झाला. आई, सिया घाबरत घाबरत बोलली. सिया, वेळ लागलं की काय तुला? भरल्या घरात असे विनोद करू नये. इतकेही कळत नाही का तुला? सीमाताई रागातच बोलल्या. काकू प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्हाला ऐकायला जितके हे कठीण आहे तितकंच सियालाही. सौरभ बोलला. म्हणजे हे सगळं खरं आहे? सियाचे बाबा म्हणाले. हो काका, हे सगळं खरं आहे. अरे माझ्या कर्मा, हे सगळं काय ऐकते मी? सिया, काय केलं तू असं तर त्यांनी तुला घटस्फोट दिला आणि आम्हाला काहीही कळवावे नाही वाटलं का तुला कधी? बोल सिया, काय केलं तू? सीमाताई खूपच अस्वस्थ होऊन सोफ्यावर बसल्या. काकू प्लीज तुम्ही शांत व्हा आधी. असं बोलून सौरभने सीमाताईंना पाणी दिलं. कशी शांत होऊ मी? हे काय झालं अचानक? काही समजत नाही मला. सीमाताई त्रागा करतच होत्या. अगं सीमा, थोडं दमाने घे. किती चिडचिड करतेस? सियाला बोलू तर दे. एक तर खरं ती काय सांगते ते. बाबा सीमाताईंना समजावत बोलले. सिया, बोल बाळ, काय झालं नेमकं? बाबांनी सियाला विचारलं. सियाने हळूहळू झालेलं सगळं आईबाबांना सांगितलं. ऋषिकेश आणि प्रीतीचं अफेअर होतं हे ऐकून तर सीमाताईंचा राग उफाळून आला. सियाचे बाबा तर सुन्न झाले. सुरेश, फसवलंस रे मला. तुझ्यावर विश्वास ठेवून पोटचा गोडा तुला दिला आणि तू? सियाचे बाबा खिन्न मनाने बोलले. नाही बाबा, यात काकांची काहीच चूक नाहीये. ऋषिकेश आणि प्रीतीचं अफेअर आहे हे त्यांना माहीत होतं, पण त्यांनी कधीच त्यांच्या नात्याला परवानगी दिली नव्हती. माझ्याशी लग्न केलं तर कंपनी नावावर करेल अशी अट त्यांनी ऋषिकेशला घातली होती. पण लग्न झाल्यावर, कंपनी त्याच्या नावावर झाल्यावर ऋषिकेश मला डिवोर्स देईल हे त्यांनाही माहीत नव्हतं. जितका शॉक आपल्याला बसला तेवढाच त्यांनाही. प्लीज त्यांना काहीच बोलू नका बाबा. सिया त्याच्या बाबांना समजावत होती. माझ्या मुलीच्या आयुष्याशी खेळला ना हा, त्याला सोडणार नाही मी. केस करेल त्याच्या विरुद्ध. फसवणुकीचा गुन्हा नोंदवेल. सीमाताई रागाने लालबुंद होऊन बोलल्या. आई प्लीज, असं काहीही करणार नाही आपण. सिया काकुळतीने बोलली. अगं पण का? ऋषिकेशला शिक्षा नको का? आपण जर काही केलं नाही तर तो अजून कोणाच्या आयुष्याशी खेळेल. सीमाताई बोलल्या. नाही आई, त्यानेही नाही फसवलं मला. त्याने लग्नाआधीच मला एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्याने सर्व सांगितलं होतं. मी लग्नाला नकार द्यावा असंही त्याने सांगितलं होतं. पण माझ्या नशिबात हे सगळं व्हावं असं लिहिलेच असेल. म्हणून ते पत्र मी लग्न झाल्यावरच वाचलं. सियाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. अगं मग जेव्हा तू ते पत्र वाचलं तेव्हाच का आम्हाला सांगितलं नाही? केलं असतं ना आम्ही, काही डिवोर्स नसता झाला. बाबा सियाला बोलले. बाबा, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर. पण आपण सगळ्यांनी प्रेशर आणलं असतं तर ऋषिकेशने डिवोर्स नसता दिला. पण हे सगळं करून मी खुश झाली असती का? त्याने मनापासून माझा स्वीकार केला असता का? नाही बाबा,
त्याचं मन प्रीतीत गुंतलं असताना त्याने मला कधीच स्वीकारले नसते. म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही आणि त्याला डिवोर्स दिला. सिया आई-बाबा दोघांनाही सांगत होती. पण आता तर प्रीती गेली होती ना त्याच्या आयुष्यातून, कळलं होतं ना त्याला की ती कशी आहे ते. मग तरीही त्याने डिवोर्स का दिला? सीमाताईने कडकडीने बोलल्या. आई, तिचं खरं रूप कळलं तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वेळ निघून गेली होती. कोर्टाने डिवोर्सला मान्यता दिली होती तोपर्यंत. आणि आई, मी म्हणजे काय खेळणं आहे का गं? मनाला वाटेल तेव्हा खेळायचं आणि खेळून झालं की फेकून द्यायचं. त्याच्या आयुष्यात प्रीती होती तोपर्यंत त्याला माझी गरज नव्हती. आणि आता प्रीती चांगली मुलगी नाही हे समजल्यावर लगेच त्याने मला स्वीकार करायला पाहिजे होतं का? म्हणजे मी माझ्या भावना यांना काहीच किंमत नाही का आई? बोल ना. सियाला आता अश्रू रोखणे कठीण झालं होतं. शांत हो बाळ, मी समजू शकतो. तू जे केलं ते योग्यच केलं. जिथे आपली किंमत नाही तिथे आपली जागा नाही. मी आहे तुझ्यासोबत. सियाचे बाबा म्हणाले. थँक्स बाबा, मला खात्री होती तुम्ही मला समजून घ्याल अशी. सिया बाबाकडे आली आणि म्हणाली, काय विचार केला होता आणि काय होऊन बसले हे? आधीच उशिराने लग्न झालं आणि त्यातही टिकलं नाही. 6च महिन्यात डिवोर्स घेऊन पोरगी घरी बसली. कसं होईल आता पुढे? पुन्हा लग्न होईल की नाही हेही नाही माहीत. आणि कोण करेल लग्न तिच्याशी? डिवोर्स झालेल्या मुलीला कोण स्वीकारेल? सीमाताई भान हरपवल्यासारख्या बोलत होत्या. आई ग, असं का म्हणते तू? सिया बाबाजवळून उठून सीमाताई जवळ आली. आई, तुझा माझ्यावर विश्वास नाही का ग? लग्न हाच अंतिम पडाव असतो का प्रत्येक मुलीचा? मुलीच्या आयुष्यातील एकमेव पर्याय म्हणजे लग्नच असते का? नाही आई, स्त्री कुठेच कमी नसते. त्याशिवाय का तिला नवदुर्गा म्हणून पुजतात? आई, मी शिकलेली आहे, सक्षम आहे, उभी राहील स्वतःच्या पायावर, अस्तित्व निर्माण करेल स्वतःचं. नकोत मला लग्नाचं बंधन. एक आत्मविश्वास सियाच्या चेहऱ्यावर झळकतच होता. सौरभही सियाकडे अभिमानाने बघू लागला. बोलणं खूप सोपं असतं, ही दुनिया खूप वाईट. नाही जगू देणार तुला एकटीने हे जग. नाही जगू देणार. सीमाताई तीव्र वेदनेने बोलल्या. अचानक त्यांच्या छातीत कळ आली आणि त्या बेशुद्ध पडल्या. आई, सिया ओरडली. सीमाताई बेशुद्ध झाल्याने त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सीमाताईंना आयसीयूमध्ये नेण्यात आलं. सिया, तिचे बाबा आणि सौरभ तिथेच फेऱ्या मारत होते. सियाचे तर अश्रूच थांबत नव्हते. सौरभ तिला सारखी हिंमत देत होता, पण तिचं मन आईसाठी बेचैन होत होतं. बऱ्याच वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर येताच सिया त्यांच्याकडे धावली. डॉक्टर, आई कशी आहे? बरी आहे ना ती? एक मिनिट, तुम्ही इतक्या पॅनिक नका होऊ. त्या बऱ्या आहेत आता. माइल्ड हार्ट अटॅक येऊन गेला त्यांना. कसलं तरी टेन्शन घेतलं आहे त्यांनी. त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांना कुठलंही टेन्शन देऊ नका. डॉक्टर म्हणाले, आम्ही भेटायला जाऊ शकतो का? बाबांनी डॉक्टरांना विचारलं. आता लगेच नाही. त्या आता झोपल्या आहेत, पण थोड्या वेळाने त्यांना तुम्ही भेटू शकता. डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. सियाला आईला बघून खूप खूप रडू येत होतं. सौरभ तिच्या जवळ आला. सौरभ, आई लवकर बरी होईल ना रे? असं बोलून सिया सौरभच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. बाबाही तिच्याजवळ आले. रडू नको बाळ, काही होणार नाही आईला. सगळं नीट होईल, सियाचे बाबा म्हणाले. सियाने रडणं थांबवलं आणि ते सीमाताई शुद्धीत येण्याची वाट बघू लागले. सियाने काचेतून बघितलं तर सीमाताई शुद्धीत असल्याचं दिसलं. सिया लगेच आईच्या रूममध्ये आली. पाठोपाठ सियाचे बाबा आणि सौरभही आला. आई, कसं वाटतंय ग तुला आता? सियाने आईला विचारलं. अगं सीमा, नको ना काळजी करू. सगळं नीटच होईल आपल्या लेकीचं. सियाचे बाबाही सीमाताईचे सांत्वन करत होते. काय नीट होईल? सगळं खोटं आहे. कोणी कोणी स्वीकारणार नाही हिला. सियाच्या आईच्या डोळ्यात अश्रू आले. आई ग, सियालाही रडू आलं. सौरभ हे सगळं बघत होता. तो सीमाताईंच्या बेड जवळ आला. तो त्यांच्याजवळ स्टूल घेऊन बसला. त्याने सीमाताईंचा हात हातात घेतला. काकू, तुम्हाला हीच काळजी आहे ना की सियाचं कसं होणार? कोण लग्न करेल सियाशी? तर काळजी नका करू. जर तुमची आणि सियाची काही हरकत नसेल तर मी सियाशी लग्न करायला तयार आहे. सौरभ म्हणाला. त्याच्या असं बोलताच करंट लागल्यासारखी सिया ओरडली. काय? सियाचं उत्तर काय असेल? होकार की नकार? भाग आवडला असेल तर लाईक करा. पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही असतात तर काय केलं असतं. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.